आज आपण खानदेश स्पेशल असा एक वाळवणाचा पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे गव्हाचे वडे। जर आपण या पद्धतीचे वाळवणातले गव्हाचे वडे जर बनवून ठेवले तर ज्यावेळेस आपल्याला वेळ नसेल किंवा आपल्याकडे काही पालेभाज्या नसतील तर त्यावेळेस पटकन आपण हे वडे भिजून 2 मिनिटात आपण याची भाजीही तयार करून घेऊ शकतो। तुम्ही बघू शकाल अगदी चविष्ट अशी आपली भाजीही तयार झाली। चला आपण हे वडे कसे बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी काय करायचं, इथे मी वजनाला 1 किलो गहू घेतला आहे। गहू आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गव्हामध्ये बुडेपर्यंत पाणी घालून फक्त हा गहू आपल्याला आता काय करणार आहोत 5 मिनटं भिजून घ्यायचा। यापेक्षा आपल्याला जास्त वेळ याला भिजून घ्यायचं नाही, फक्त हलकंसं याचं जे वरचं साल आहे ते छान भिजलं जाईल इथपर्यंत आपल्याला हा गहू भिजून घ्यायचा आहे। तर 5 मिनटं हा मी गहू भिजून घेतला आहे। त्यानंतर याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं। जर थोडंफार जे पाणी राहिलं असेल तर त्यासाठी काय करायचं, पुन्हा हा गहू मी एका चाळणीत काढून घेतले। यामुळे काय होईल, जेणेकरून संपूर्ण पाणी व्यवस्थित निथळून जाईल। तर याच्यातलं संपूर्ण पाणी हे व्यवस्थित आपलं निथळून झालं आहे। त्यानंतर एक कॉटनचं पॉलिस्टरचं कुठलंही एक कापड घ्या, त्या कापडमध्ये धुवून घेतलेला गहू आपण आता काढून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच याचा अगदी पॅक अशी गाठ मारून याची आपल्याला पोटली तयार करून घ्यायची। यामुळे काय होणार आहे, आपलं जे गव्हाचं साल असतं ना ते मऊ पडतं आणि त्यामुळे आपलं पीठ अगदी पांढरशुभ्र आणि आपल्याला रवा देखील अगदी छान याचा निघतो। तर आपल्याला आता या पद्धतीने काय करायचं आहे, रात्रभर आपल्याला आता याला असं ठेवून द्यायचं आहे। तर असंच आपण रात्रभर त्याला ठेवून दिलं आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा, जो गहू असतो तो अगदी छान मऊ असा होऊन झाला आहे। त्यानंतर त्याला पुन्हा आणखी आपल्याला व्यवस्थित मोकळा करून फॅन खाली फक्त आपल्याला अगदी सहज त्याचं पीठ तयार करता येईल इथपर्यंत आपल्याला याला आता सुकवून घ्यायचं आहे। अगदी जास्ती कोरडा देखील करून घ्यायचा नाही, त्यामुळे काय असतं गव्हाचं सालाचा कोंडा तयार होतो जास्ती बारीक आणि त्यामुळे आपला रवा किंवा पिठीही काळपट होऊ शकते। फक्त आपण दाताखाली घ्या आणि अगदी सहज आपला गहू हा खाल्ला जाईल इथपर्यंतच आपल्याला याला सुकवून घ्यायचं आहे। तर याला उन्हामध्ये किंवा फॅन खाली आपण कुठेही सुकवून घेऊ शकतो। फक्त अधूनमधून हात देत राहा, जेणेकरून एकसारखा आपला गहू सुकेल। तर आता आपला गहू हा सुकून झाला आहे। त्यानंतर काय करायचं, गिरणीवरती जाऊन ह्या पद्धतीने आपल्याला याचा छान रवा आणि पिठी काढून आणायची। चक्कीवाल्याला गिरणीवाल्याला सांगितलं तर आपण रवा काढून द्या आणि आम्हाला पीठ देखील हवं आहे, तर ते अगदी बरोबर ह्या पद्धतीचं आपल्याला ते दळून देतं। त्यानंतर लगेच आपण याला गाळणीने न गाळता चाळता एका कापडाने चाळून घेणार आहोत। यामधनं आपली जी पिठी असते ती खाली पडते आणि रवा देखील आपल्याला यातनं मिळतो। म्हणून कधीही याला ह्या पद्धतीने गाळून घ्या चाळून, त्यामुळे आपल्याला रवा हा मिळतो। तर पीठ आपलं गाळून झालं आहे आणि जो काही आपला रवा असतो तो रवा असा निघतो आणि हा रवाला काय करायचं, ह्या कोंड्याला तर आपण एखादी आपली जी बारीक चाळणी असते त्या चाळणीतनं आपलं संपूर्ण पीठ आधी गाळून घ्या आणि संपूर्ण जो काही कोंडा निघेल तो आपण एका चाळणीतनं गाळून घ्यायचा। अशा पद्धतीने आपल्याला बघा एक जे भांड्यात आहे रवा आपला तयार झाला आहे आणि दुसऱ्या भांड्यात आपली पिठीही तयार झाली। एकाच वेळेस आपले दोघीही वस्तू तयार झाल्या। जर तुम्हाला वेळ नसेल किंवा ही पद्धत तुम्हाला माहीत नसेल किंवा येत नसेल तर डायरेक्ट आपण फक्त अगदी बारीक रव्याचा वापर केला किंवा गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही, फक्त चवीमध्ये फरक पडतो। तर इथे अर्धा वाटी मी रवा घेतला आणि 1 वाटीवर आपली पिठी घेतली आणि यामध्ये आता आपल्याला काय करायचं, अगदी थोडं थोडं पाणी घालून नेहमी जसं आपण डोश्यांसाठी किंवा आपलं आप्पे वगैरे आपण जे बॅटर तयार करतो तसं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। एकाच वेळेस पाणी न घालता तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जर एकाच वेळेस बॅटर घातलं ना पाणी घातलं ना बॅटरमध्ये, तर आपल्या बॅटरमध्ये अगदी मोठमोठ्या गाठी भरण्याची शक्यता असते आणि त्या गाठी लवकर मुळत नाही। म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालून छान याचं बॅटर तयार करून घ्यायचं। यामुळे आपल्याला अगदी छान हे बॅटर सहज तयार करता येतं। तर मी अगदी थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने आपल्याला याचं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। तर आपलं आता हे बॅटर तयार करून झालं आहे। त्यानंतर लगेच याला कशा पद्धतीने शिजवून घ्यायचं ते बघूया। तिकडं बॅटर तयार करून झाल्यानंतर साईडला कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे। अंदाजाने करून घ्या, जर तुम्हाला अंदाजाने कळत नसेल तर काय करायचं, जेवढं वाटी आपण पीठ घेतलं होतं आणि तेवढ्याच वाटी आपल्याला त्याच्या थोडं दुप्पट आपल्याला पाणी हे गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं जास्तीचं पाणी गरम आपण करून साईडला काढून घेतले। जर आपल्याला गरज भासली तर लगेच त्यामध्ये टाकता येईल। तर यामध्ये मी
अर्धा चमचा ओवा, अर्धा चमच्यावर आपले जे हे बडीशेप असते ती घातली आणि चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून लगेचच आपण जे बॅटर तयार केले, पाण्याला उकळ्या आल्यानंतर लई अगदी थोडं थोडं बॅटर टाकत चमच्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करत जायचं. तर अशा पद्धतीने केल्याने आपली अजिबात गोटडी पडणार नाही आणि आपलं जे बॅटर असतं ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होतं आणि अगदी छान असं आपलं वडींसाठी जे वडे असतात त्यांच्यासाठी लागणारं बॅटर हे तयार होतं. जर पाणी जास्ती झालं तरी काही घाबरून जाऊ नका. थोड्या वेळ आपल्याला त्याला शिजून घ्यावं लागेल, एवढाच फरक पडतो. जर कमी झालं तर त्यामुळे काय म्हणजे पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर वडे तर छान होतात, पण ज्या वेळेस आपण वडे भिजायला घेतो भाजीसाठी त्यावेळेस ते पटकन भिजतात आणि ते व्यवस्थित तयार होत नाही. म्हणून थोडं पाणी जास्ती झालं चालेल, पण कमी होऊ देऊ नका. म्हणून इथं थोडं पाणी जास्ती झालं आहे, त्यामध्ये लईच पुन्हा आणखी थोडंसं पाणी हे घातलं आहे. ते पाणी घातल्यानंतर तुला व्यवस्थित मिक्स करत छान आपल्याला आता घट्टसर असं याचं बॅटर तयार करून घेत. एकसारखं चमच्याने ढवळत याला आपल्याला आता शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कढईला हे बॅटर लागणार नाही. म्हणून काय करायचं, एकसारखं मधून आपल्याला शिजताना चमचा हा हलवत राहा. तर अशा पद्धतीने आपल्याला बॅटर हे अगदी घट्टसर असं तयार करून घ्यायचं आहे. तर गॅस हा आता आपल्याला बंद करायचा आहे. बॅटर जर तुमचं जास्ती असेल तर गरम गरम करायला घ्या, त्यामुळे काय होतं बाकीचं बॅटर गार होतं, तर आपलं बरोबर आपल्याकडनं ते झारल्या जातात. नाही तर बॅटर जास्ती कोरडं म्हणजे घट्ट झाल्यानंतर झारताना आपल्याला थोडा त्रास होतो. म्हणून याला काय केलं आहे मी हलकंसं आता गार करून घेते. जे वडे असतात ते बनवण्यासाठी इथे आपल्याला एक कापड घ्यायचं आहे. पॉलिस्टरचंच घ्या, अजिबात कॉटनचं कापड वापरू नका, थोडं काढताना त्रास होतो. तर त्या कापडाला मी ओलं करून घेतले. कापड ओलं केल्यानंतर आणि त्यावरती जी आपली वाफून घेण्याची चाळणी असते त्या चाळणीच्या सहाय्याने आपल्याला आता हे बॅटर हाताने प्रेस करत किंवा चमच्याने प्रेस करत अशा पद्धतीने हे वडे तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही बघा अगदी छान असे आपले हे वडे तयार होत आहेत. जर गरम असल्यावर बॅटर थोडं आपले हात जळतात, म्हणून मी हलकंसं हे बॅटर गार करून घेतले. त्यानंतर लगेच हे वडे ह्या पद्धतीने आपल्याला आता संपूर्ण तयार करून घ्यायचे. अजिबात वेळ वगैरे लागत नाही, अगदी झटपट असे आपले हे वडे तयार होतात. तर उरलेल्या बॅटरचे संपूर्ण वडे तयार करून घेऊया. तर मी संपूर्ण वडे तयार करून घेतले. त्यानंतर आता आपल्याला यांना उन्हामध्ये वाळून घ्यायचे. जर आपल्याकडे उन्हात वाळवण्यासाठी सोय नसेल तर फॅन खाली देखील वाळवले तरी काही हरकत नाही. तर संध्याकाळी तुम्ही बघा आपले जे वडे होते पूर्णपणे वाळून तयार झाले, पण आता ते आपल्याला काढताना थोडा त्रास होतो. अशा वेळेस काय करायचं, असं न काढता असं काढताना काय होतं ते थोडेसे तुटतात. म्हणून एक आपलं जे कापड असतं ते फोल्ड करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं यावरती आपल्याला पाणी हे शिंपडायचे. तर अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी यावरती टाकत जा. ते आपोआप ओले होतात आणि कापडाला म्हणजे सोडतात, पटकन ते असे निघतात. 1 ते 2 मिनिटभरच आपल्याला भिजून घ्यायचे, अगदी जास्त वेळ याला भिजत ठेवायचं नाही आहे. लगेचच ते ओलं केल्यानंतर वडे जे असतात आपले ते पटकन निघतात. तर हलकं आपण ओलं करून घेतलं आहे कापडाला, अगदी जास्ती देखील आपल्याला ओलं करून घ्यायचं नाही, त्यामुळे आपले वडे जास्ती भिजतील आणि आपल्याला पुन्हा आणखी काढताना आणि ज्यावेळेस आपले जे वडे असतात ते तुकडे होण्याची शक्यता असते. म्हणून अगदी थोडं थोडंसं पाणी हाताने ह्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर याला पाणी लावल्यानंतर 2 ते 3 मिनटं मी राहू दिलं आहे. 2 ते 3 मिनटानंतर बघा आता आपलं संपूर्ण जे वडे आहेत ना हात लावतात लगेचच निघत आहेत. अजिबात आपल्याला त्रास वगैरे होत नाही, अगदी पटपट आपले वडे हे तयार होतात निघतात. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला संपूर्ण हाताने किंवा एखादी प्लेटच्या सहाय्याने असं खरडून आपल्याला हे वडे काढून घ्यायचे. तर संपूर्ण वडे हे मी आता काढून घेतले. त्यानंतर लय पुन्हा आणखी एखादा प्लेट किंवा या कापडावरती याला पुन्हा आणखी 1 दिवसभर उन्हात त्यांना वाळून घ्यायचे. 1 किंवा 2 दिवसभर आपल्याला उन्हामध्ये वाळून घ्यायचे. तर वर्षभर टिकणारे आपले असे अगदी चविष्ट खानदेशची पारंपरिक पद्धतीने बनवलेले वड्यांची रेसिपी आपली ही तयार झाली. तर इथे मी आता हे वडे एका प्लेटमध्ये काढून आता यांना 1 ते 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेते. अशाच पद्धतीने आमच्याकडे अगदी 2-2, 3-3 किलोने हे असे बनवले जातात. तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्की हे वडे करून बघा, अगदी सर्वजण आवडून खातील, एवढे चविष्ट असे आपले हे वडे तयार होतात. तर वडे तर आपले आता तयार झाले.
तर काय करणार आहोत, याची भाजी कशी बनवायचं ते आता आपण बघणार आहोत. तर जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे बनवायला देखील अगदी सोपे हे असतात. फक्त काय करणार आहोत, ज्यावेळेस आपल्याला वडे भाजी बनवून घ्यायची वड्यांची, त्यावेळेस एक प्लेट किंवा एखादं भांडं घ्या आणि त्यामध्ये हे वडे काढून घ्या. आणि आपले जे वडे असतात ना, हलकेसे आता भिजेपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. अगदी जास्ती पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही, फक्त हलकेसे त्यामध्ये बुडतील इथपर्यंत पाणी घालून जेवढे आकारमाने त्यानुसार आपल्याला थोडाफार वेळ जास्ती कमी लागून घेऊ शकतो. त्यानंतर इथे मी 3 मिनटं हे वडे भिजवून घेतले. 3 मिनटानंतर तुम्ही वड्यांचा कलर किंवा आपण हाताने देखील चेक केलं तर वडे अगदी सहज आपल्याला मऊ असे वाटत आहेत. एखाद्या चाळणीत याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घ्या. तर संपूर्ण पाणी मी निथळून घेतले. तर आता आपली याची भाजी कशी बनवायचं ते बघून घेऊ. तर साईडला कढईमध्ये आपल्या गरजेनुसार आपण तेल गरम करून घ्या. जर तुम्हाला जास्ती तेलकट आवडत असेल तर जास्ती कमी आपल्याला जसं हवं आहे तेवढं तेल हे घाला. त्यानंतर तेल छान तापल्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घालून याची फोडणी छान तयार करून घ्या. लगेच यामध्ये बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरून घेतलेलं हिरवी मिरची, हिरव्या मिरचीच्या जागेवरती आपण लाल तिखटाचा देखील वापर केला तरी काय हरकत नाही. तर मिरची आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर अगदी भरपूर यामध्ये बारीक चिरून घेतलेला, लांबसर चिरून घेतलेला कांदा आपल्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आता आपल्याला याला छान परतून घ्यायचं. अगदी जास्त वेळ आपल्याला परतून घ्यायचा नाही, फक्त थोड्या वेळच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तर आपला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा आता आपला परतून झाला आहे. त्यानंतर लगेचच आपण जे वडे तयार केलेले ते यामध्ये टाकून घ्यायचं. आपण यामध्ये छान कलर येण्यासाठी हळद आणि आता अगदी थोडंसं चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ हे घालायचं आहे. ज्या वेळेस आपण वडे बनवले होते त्यावेळेस आपण मिठाचा वापर केलेला असतो, म्हणून भाजी बनवताना जरा आपल्याला मीठ हे जपून वापरायचं. तर यामध्ये अगदी भरपूर अशी कोथिंबीर घातली आपण आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून अगदी छान अशी आपली सगळ्यांना अगदी आवडून, म्हणजे सर्वजण अगदी आवडून खातील एवढी छान चविष्ट अशी आपली गव्हाची वड्यांची भाजी ही तयार झाली. तर बनवायला देखील अगदी सोपी आणि अगदी पटकन अशी ही भाजी तयार होते. नक्की तुम्ही या पद्धतीचे वडे करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू